तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराचा विद्यार्थ्यांवर झालेल्या मागे वळू, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी शेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा विजय असो, विजय असो। करणाऱ्या सरकारचा विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा विजय असो, विजय असो। या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय। राहुल जी तू मागे अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील थळे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अलिबाग येथे दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवन येथे एकत्र आले। तेथून PNP नगर येथे जाऊन घटनेचा निषेध केला, घोषणाबाजी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी कार्याध्यक्ष आकाश राणे, माजी तालुका अध्यक्ष योगेश मगर, भास्कर चव्हाण, नगरसेवक समीर ठाकूर, ॲडव्होकेट उमेश ठाकूर, प्रभाकर राणे, सरोज टाकी, सुचित थळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या या निदर्शन मोर्चात सामील झालेले या अलिबाग तालुका काँग्रेसचे बब्बर शेर यांचं मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो की ह्या तानाशाही सरकारच्या विरुद्ध ठिकठिकाणी आंदोलकांना अटक होत असताना, लाठीमार होत असताना, लाठीचार्ज होत असताना, खोटे गुन्हे दाखल होत असताना देशाच्या विरोधी पक्षनेत्याला फरफटत उचलून नेण्याची कामगिरी करणाऱ्या या सरकारच्या विरोधात तुम्ही बहुसंख्येने इथे या मोर्चात जमलात। याबद्दल अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष सुनीलजी थळे यांच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो। यापुढे आपल्याला अशीच आंदोलनं करावी लागणार आहेत आणि 2014 पूर्वीचा भारत जर आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणायचा असेल तर ह्या मोदी सरकारच्या विरुद्ध दर दिवशी, दर आठवड्यात आपल्या प्रत्येकाला काही नाही काही काम हे सतत करावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्याची ग्वाही तुम्ही आज सगळ्या तमाम कार्यकर्त्यांनी दिली। याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या मोर्चाची जे लाठीचार विद्यार्थ्यांवर केला, आमच लाठीचार होता आणि तो नुसता लाठीचार नव्हता, त्या लाठीला खिले बांधलेले होते आणि खिल्याही रक्तबांबाल विद्यार्थ्यांना केला। त्या निषेधार्थ आपण हा मोर्चा आयोजित केला होता आणि खरं म्हटलं तर ह्या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी हा राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे पेपरफुटीचा। त्याच अनुषंगाने जे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, अनेक खासदार ज्या पद्धतीने त्यांना फरफटत नेले, जसं काय पाकिस्तानी अतिरेकी असल्याप्रमाणे त्यांना फरफटत नेली, ही लोकशाहीमध्ये अधिकार आहे की संपूर्ण आंदोलन करण्याकरता अधिकार आहे। खरं म्हटलं तर हे सरकार भ्याड सरकार आहे, अत्याचारी सरकार आहे आणि खरं आम्ही ह्या सरकारचा धिक्कार करतो, निषेधसुद्धा करतो। आज सर्व तालुक्यातली मान्यवर टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।